थँक्यू सो मच विश्वासजी केने. थँक्यू सो मच राहुल भोईर यांचा आवाज आपण ऐकला. आणि सलग 2 सामने जिंकून रुद्र 11 मांडा संघ दाखल झालाय. सुपर 8 मध्ये दाखल होणारा 7वा संघ आहे. यावी सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय शॉट बॅकवर्ड पॉइंटला आणि फलंदाज झालाय बाद. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. विकी बॅक टू द पवेलियन. आज होतो आहे बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती जात आहेत. ते म्हणजेच सुजित पावशे. टिटवाला धमाका लीग मधील बेस्ट बॅट्समन. विकेट मिळवली आहे. फुलटॉस चेंडू. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक शाकिब आले होते. चेंडू पर्यंत या झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. टॉपेज होतो आणि मिल्टीच्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि या 2 धावांनी श्री गणेश होतोय. बॅटिंग करणाऱ्या JPP मांडा या टीमची धावसंख्या आहे 2. जो संघ जिंकेल तो संघ या पुढीलच्या मॅच मध्ये श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघासमोर फाईट करेल आणि तो सामना 5 षटकांचा असेल. यावीस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. रुपेश भगत होते आणि रुपेश भगतने केली चूक. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. फलंदाज सुजित पावशेला मिळत आहे हे जीवनदान. सुजित पावशे रन मशीन आहे आणि कोंडिरी गावचे आमचे समालोचक विश्वास केने आनंदित आहेत. कारण की ज्याप्रमाणे नक्कीच झेल सोडलाय त्याने सांगितलेलं आहे की आता मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी देखील करेल. कारण की एक विस्फोटक फलंदाज आहेत. फुलटॉस घुटनाट टेक आणि सिक्सर देख. येतो हा षटकार सूरज भगतच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. मॅच बॉल येतोय. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. मांडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा 4था दिवस आणि 4था सामना सुरू आहे. बॅट शिकाडा गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्डमॅनच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आणि हा चेंडू अडवलाय. डीप मध्ये थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती चिंटू यांनी. फलंदाज विकीला 0 वरती बाद केलं होतं. त्यानंतर चांगली फलंदाजी सूरज भगत करतायत. एक षटकार लगावलाय सूरज भगतने. स्विच हिट. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1 बाद 15.
धावसंख्य आहे धावफलकावरती 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. हा सामना फक्त 6 षटकांचा असेल. या पुढील सामना हा 5 षटकांचा असेल आणि उद्या सुपर 8 चे सर्व सामने हे 5 षटकांचे असतील. ज्ञानेश्वर यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम ज्ञानेश्वर. सकाळपासून ते देखील नक्कीच इथे उपस्थित आहेत. तुषार येतोय. चरण कल्याणकर आणि राज भगत एवन जोडीकडून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. तुषार साठी ही सुवर्ण संधी. स्ट्राईक इनला फलंदाज सुजित पावशे. यावेळेस ऑन साइड ऑफ केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. थोडेसे फंबल झाले आणि अवधी आहे 2 धाव पूर्ण करण्याचा. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन्ही पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण की दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय हा सामना आहे. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते अलोंग द कार्पेट. चेंडू जाईल स्क्रीन समोर. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि आता त्यानंतर चेंडू आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलंय आणि पाहावं लागेल. यस चौकार आहे. कॅमेरामनने सांगितलेलं आहे की हा चौकार आहे. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार केली आहे या मॅच मध्ये. सुजित पावशेला 0 वरती जीवनदान 2 धावांवरती जीवनदान दिलं होतं. त्यानंतर चांगली फलंदाजी करत असताना परंतु मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. आज नशीब देखील साथ देतोय सुजित पावशेचं आणि मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. धावसंख्या आहे धावफलकावरती 23. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. तुषार लोअर फुलटॉस चेंडू आणि यस बॅटची कट आहे हे सांगत असताना पंच आणि येथे हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर धावफलकावरती 23 आहे. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक सुरू आहे हे दुसरं. या पुढील सामना असेल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा आणि जो संघ जिंकेल या सामन्यामधून त्या 2 संघांमध्ये सामना असेल. फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. येथे हा षटकार सुजित पावशेच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. ज्याप्रमाणे विश्वास केने यांनी सांगितलंय की आता चौकार षटकारांची आतिषबाजी करेल सुजित पावशे आणि तशीच बॅटिंग करताना आपण पाहतो मिसटायमिंग आहे. तुषार डाऊन दी बॉल. मी आधीच म्हटलंय आज नशीब देखील साथ देतोय. किस्मत भी बहादूर का साथ देते आतिक भाई आणि हा तिसरा झेल नक्कीच सोडलाय आतापर्यंत सुजित पावशेचा आणि इथे डॉट बॉल पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 29. 29 धावा धावफलकावरती.
थँक्यू सो मच डीजे मास्टर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 आहे. 14.50च्या सरासरीने 29 धावा बनवलेल्या आहेत पहिल्या 2 षटकांमध्ये. चिंटू येतोय नवीन गोलंदाज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. मांडा प्रीमियर लीग सीझन आपण पाहतोय 3 आहे आणि हा दिवस क्रमांक 4 सुरू आहे. लाऊड अपील करतायत आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते. 1 धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 30 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक सुरू आहे. चिंटू यांचं सेकंड स्पेल मध्ये आलाय. स्ट्रायकिंगला फलंदाज सुजित पावशे आहे. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आपण पाहतोय. जय पिंपलेश्वर प्रसन्न मांडा या संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा झेलची शक्यता. कॉटन बॉलची संधी आहे. चिंटू आहेत, चूक होणार नाहीये. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद सुजित पावशे. बॅक टू द पवेलियन. चेन्नई बॅट्समन आकाश आहेत. 4थ्या क्रमांकावरती येतात. विकेट मिळवली आहे. ज्या विकेटच्या शोधामध्ये होते आविष्कार स्पोर्ट्स बल्याणी संघाने ती विकेट मिळवली आहे. गोलंदाज चिंटू यांनी. धावसंख्या 30 धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. बॅट्समन आकाश आलाय. 6 षटकांचा सामना आहे आणि या 6 षटकांच्या सामन्यामध्ये 60+ धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅच मध्ये. ऑन साइड ऑफ केलाय. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 36. 36 धावा धावफलकावरती आहे. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली आहे जेपीपी मांडा या संघाने. आता मात्र मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मिड विकेट सीमारेषेवरती हा झेल टिपलाय आणि षटकारानंतर चोख प्रत्युत्तर दिलाय. तंबूचा रस्ता दाखवलाय. आकाशची खेळी संपुष्टात. न्यू बॅट्समन पत्तू येत आहेत 5व्या क्रमांकावरती. या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 36.
धावसंख्या आहे 36 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एक चांगला बॅटल आपण पाहतोय या दोन संघांमध्ये. बॅटची कडा आणि फलंदाज झाल्या बाद तू चल मी आया ही स्थिती आपण पाहतो आणि ही बिग विकेट मिळवली आहे सूरज भगत. बॅक टू द पवेलियन. राम येत आहेत नवीन फलंदाज आणि आलाय हा वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 37. यावीस फटका चांगला आहे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्रिकेट मधला सेफ फटका क्रिकेट मधला देखणा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. आहे चौकार येतोय रामच्या बॅट मधून आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय फलंदाज झालाय बाद राम. बॅक टू द पवेलियन. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल केला डीप मध्ये फिल्डर आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार चैतन्य पाटीलच्या बॅट मधून.
सो मच. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 46. 46 धावा धावफलकावरती. चौथं षटक सुरू आहे गोलंदाज सौरभचा आणि एक चेंडू शिल्लक आहे. या षटकातील 6 षटकांचा हा सामना आहे. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. मिळते अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 47. 47 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. बॅटची कडा आहे आणि गली क्षेत्रामध्ये रुपेश भगत आहेत. मिळते 1 धाव चेंडूवरती आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 12.00च्या सरासरीने बनवल्यात JPP मांडा या संघाने 48 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुषार येतो आणि तुषारसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. एवन जोडी राज भगत आणि चरण कल्याणकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12च्या सरासरीने 48 धाव बनवल्यात पहिल्या 4 षटकांमध्ये. जर या सरासरीने बॅटिंग केली तर 70+ धावा बनवण्यामध्ये यश येईल JPP मांडा या टीमला. कारण की फलंदाजी ही स्ट्रॉंग आहे ती म्हणजेच आविष्कार स्पोर्ट्स बल्ल्याने या टीमची. त्यामुळे त्यांच्या संघासमोर जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात. स्विच हिट करतायत क्षेत्ररक्षक आहे 30 या सर्कल मध्ये रुपेश भगत होते आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या 48. लॉस ऑफ 6 विकेट. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक हे 5वं सुरू आहे आणि 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा. नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. बीमर नो +1 मिळतील चेंडू नाहीये. नक्कीच प्लस नाहीये. 9 चीज धाव असेल आणि नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता चैतन्य पाटील यांचा. बीमर चेंडू फेकला आणि त्याला पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्या 49 आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटची संधी आहे बॅट्समन चैतन्य पाटीलकडे. चैतन्य पाटील एक विस्फोटक फलंदाज आहे. बघूया कशी कामगिरी करतोय. टिटवाला धमाका लीग तर गाजवली होती याच चैतन्य पाटीलने. फ्री हिट त्याला पाठवलं स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार. मच 50 कंप्लीट. धावसंख्या आहे 55 55 धावा. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुट वरती आले होते. जागा बनवली ती स्ट्रोक साठी परंतु अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि 1 for the ओव्हरचा देखील इशारा येतोय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 55 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक हे 5वं सुरू आहे तुषारचं. तुषारवरती विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं
पारितोषिक देखील आहे, परंतु तुषारने आतापर्यंत विकेट मिळवली नाहीये या षटकामध्ये. यावेळी ड्राईव्ह केले, आउटर असा फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अविनाश भगत होते डीप मध्ये. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. अब तक 56 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. JPP मांडा अर्थात जय पिंपलेश्वर प्रसन्न मांडा या संघाची. उर्ध विकेटने तुषार. यावेळी विकेट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि चुकीचं जजमेंट मित्र म्हणेन अविनाश भगत यांचं आणि येथे हा षटकार. थँक्यू सो मच. नक्कीच चौकार की षटकार आहे पंच. चेक करूया आपण, कारण की यस आपण चेक करतोय चौकार आहे की षटकार आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट, दूध का दूध पाणी का पाणी ही ओळख आहे तेजस भोईर आणि त्यांच्या टीमची. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहतोय आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार आहे. धावसंख्या आहे 60. पुन्हा ड्राईव्ह केलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह पाहिलं डीप मधून फिल्डर येथील चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत या मिळत्या चेंडूवरती 2 धावा डायरेक्ट हिट देखील झालेला आहे आणि तिसरी धाव पूर्ण होईल का? एकाच एंड वरती हे दोन्ही फलंदाज आले होते, परंतु गोलंदाज चेंडूला गॅदर करू शकला नाहीये तुषार आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 3 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 63. 63 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करणार JPP मांडा या टीमचे. पूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजेच 64 धावा. 64 आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे बिमर साठी. आय थिंक बॅटिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच सांगत असताना आमच्यापर्यंत त्यांनी हा निर्णय कळवलेला आहे.
रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि मिळेल फक्त एकच धाव, पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही या इनिंग मध्ये. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक खेळले, डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या एकने पुढे जाईल. 65 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. मांडा प्रीमियर लीग सीझन 3 चा थरार आपण अनुभवतोय या ऐतिहासिक मैदानावरती. ऐतिहासिक ही स्पर्धा सुरू आहे. यावेळेस मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 67 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस लाईन चुकीची आहे सांगत असताना पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 68 धावा धावफलकावरती. अंतिम षटक सुरू आहे आणि या अंतिम षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील. स्ट्रायकिंगला फलंदाज स्वप्नील आहेत. यावेळेस पुलर लेनचा चेंडू, यॉर्कर चेंडू, धावबादची संधी, विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज होईल बाद. धावबादच्या नक्कीच फलंदाज बाद. पंच यस, आता नियम चेंज झालेला आहे राम, आणि त्यामुळे फलंदाज बाद असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय चैतन्य पाटीलच्या बॅटमधून. मध्ये यश आलेलं आहे. 72 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे जाईल. 73 धावा धावफलकावरती. चैतन्य पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली आहे. 1 षटकार 2 चौकार आलेत चैतन्य पाटीलच्या बॅटमधून. या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय. क्रॉस बॅटिस्टो खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी आणि येतोय हा डॉट बॉल. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 73 आणि 74 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे अविष्कार स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघासमोर. JPP मांडा या संघाने 36 चेंडू आणि बनवायच्या धावा 74 या सामन्यामध्ये.
6 षटकांमध्ये अविष्का स्पोर्ट्स बल्याणी या संघाला आणि खऱ्या अर्थाने झोया स्पोर्ट्स किट पार्टनर आहेत या मांडा प्रीमियर लीगचे इम्रान भाई आणि शाहिद भाई हे प्रोप्रायटर आहेत झोया स्पोर्ट्सचे. नक्कीच मोहने येथे त्यांचा शॉप आहे. ज्या सर्व क्रिकेटचे साहित्य आहेत ते सर्व क्रिकेटचे साहित्य बॅट असेल बॉल असेल त्यानंतर जी किट आहे गार्ड असेल टी शर्ट देखील कमी दरामध्ये बनवण्यात येतात. नक्कीच झोया स्पोर्ट्सला तुम्ही व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त प्रतिसाद तुम्ही द्या कारण की आपल्या हक्काचं दुकान आहे आपल्या माणसाचं दुकान आहे इम्रान भाई आणि शाहिद भाई यांचं. तर सामना सुरू आहे जिथे बनवायचे 74 धावा. विकी दुबे माही 11 मांडा टीमचे संघ मालक आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचा संघ पहिल्या दिवशी खेळला होता आणि संघ पराभूत झाला. यस 74 धाव बनवायचे आहेत आणि जेव्हा खेळाचे हे दुसरं सत्र सुरू होईल याऐवजी आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला व्हॉइस ऑफ कोंडरी आमचे अत्यंत जवळचे मित्र विश्वास केणे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद राहुलजी बोल सर. पुन्हा एकदा सर्वांचं मांडा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. सलामीची पेर मराठा आतमध्ये आपण पाहतोय आता रुपेश भगत त्याच्या सोबतीनं किशोर रोशन भगत. हो पहिला चेंडूवरती इथे मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज तुकारामच्या माध्यमातून रुपेश भगत साठी इथे मात्र नक्कीच षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल चरण कल्याणकर आणि त्याचबरोबरीनं राज भगत या A1 जोडीच्या माध्यमातून धावा बनवायच्या जिंकण्यासाठी त्या म्हणजेच 74 धावांची आवश्यकता. अविष्का स्पोर्ट्स बल्लाली संघाला हो क्या बात आहे कमालीचा स्ट्रोक चेंडू फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार मॅक्झिमम षटकार. चौऱ्याहत्तर धावा बनवायच्यात आणि इथे मात्र षटकार पाहायला मिळतो. पहिला चेंडू डॉट आला होता तदनंतर मात्र रुपेश भगतने फ्लाइंग स्टार्ट करून दिला अविष्का स्पोर्ट्स बल्ल्याणी या संघाला. हो अपील देखील झाली होती अपील फेटाळून लावली गेल्या. इथे मात्र कमबॅक केला जातो गोलंदाज तुकारामच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक मध्ये सज्ज झाला.
74 धावा वाढवायच्या आहेत. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय मांडा प्रीमियर लीग MPL सीझन 3. हो इथे मात्र सातत्याने अपील केली जाते ऑस्ट्रेलियन जर्सी आणि त्या अनुषंगाने अशा पद्धतीची या ठिकाणी मात्र हेरिंग देखील चालू आहे. मात्र आतमध्ये सातत्याने आपण पाहिलं तर तुकाराम चांगली गोलंदाजी केली. एक षटक जरूर झाला होता या षटकामध्ये आणि त्याच्या अनुषंगाने उर्वरित 3 चेंडू निर्धाव देखील फेकलेत. 74 धावा वाढवायच्या. जो संघ जिंकेल त्याचं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम राहील आणि जो संघ इथून मात्र हारेल त्याचं आव्हान मांडा प्रीमियर लीग सीझन 3 मधून संपुष्टात येईल यात मात्र शंका नाही. गोलंदाज तयार पुनश्च तुकारामला आपण पाहतोय. हो फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत त्यांच्या वाक्याच्या दूर. चेंडू फरार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत MPL चौकार. स्टामिंग स्ट्रोक झेलची संधी आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला नाही. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तुला पाहायला मिळेल ते म्हणजेच 10 धावा. 74 धावांचं लक्ष्य त्याचा पाठलाग करतो. तुला टीम मीटिंग नको लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण की अंतिम सामन्यासाठी इथे मात्र आपल्याकडे वेळ फार कमी असतो. त्या अनुषंगाने आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आमचे साथी समालोचक मित्र राहुलजी भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या सर प्लीज. राहुल भोईर कुठे असाल तर आपण या. कमालीची कामगिरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. विचार केला एका बाजूला संघ JPP मांडा त्यांच्या अगेन्स्ट आविष्कार स्पोर्ट्स बल्ल्यानी या दोन्ही दिग्गज संघादरम्यान ही मॅच देखील आपण पाहतोय. येस राहुल भोईर आपण या. रिफ्रेशमेंट आपल्यासाठी इथे असेल प्लीज. कुठे असाल तर संपर्क करा. जवळ मॅचच्या दिशेने दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार दवणेला आपण पाहतोय. 10 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आपण पाहिल्या. लक्ष्य आहे 74 धावांचं. योगेशला आपण पाहतोय इनॅट नंबर 3 वरती. ओहो इथे मात्र खराब चेंडू आणि नो प्लस 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट. 6 धावा षटकार. नो प्लस 6 धावा. फलकावर त्याने धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या.
ओमकार दवणेला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. फ्रीटचा चेंडू, हो क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर होता, परंतु हा फ्रीटचा चेंडू होता. जर आधीचा चेंडू जर लिगल डिलिव्हरी असं नक्कीच इथे मात्र फलंदाज बाद देखील कदाचित झाले असते. अगदी एस्टनच्या समोर देखील आले होते. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पुरुषच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बीट करण्यात सातत्याने नक्कीच यश संपादित केला गोलंदाज ओमकार दवणेला. कमालीची गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये. अवसंख्या नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळते, त्यामध्ये 17 धावा बनवायच्यात. 74 धावांचं आव्हान आहे आविष्का स्पोर्ट्स बल्लाणी संघाला. ओ दांडी दांडी होतोय गोल. यू मिस डेफिनेटली. back to the pavilion. कारण की नक्कीच आता मात्र एसट्या उद्ध्वस्त केला. नवीन बाटार चौथ्या क्रमांकावरती संकेतला पाहतोय सनी. ओहो इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू आहे. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक तू चल मी आया अशी परिस्थिती मध्ये आतमध्ये. बॅक टू बॅक दुसरा झटका. सनी शून्यावरती बाद. सामन्यामध्ये इथे मात्र गरम वातावरण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गरम चहा देखील आता मात्र थंड वाटतोय, कारण की सामना देखील तितकाच तापतोय मधाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतलेत. ओ इथे मात्र पुण्याच्या चेंडू हवेत आहे. डाऊन दी बॉल. सूरज भगत थोडेसे दूर होते. प्रयत्न तर केला होता चेंडूच्या मिरिट पर्यंत येण्याचा नक्कीच मनसुबा आखला होता, परंतु मिळेल एकच धाव. कमबॅक केला गेला ओमकारच्या माध्यमातून. पहिला चेंडू खराब होता. 9+6 धावा देखील आल्या होत्या. तदनंतर मात्र कमालीची गोलंदाजी केली. सलगच्या 5 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च करत महत्वाचे 2 विकेट देखील संपादित केले. अंतिम चेंडू असेल षटकातील. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये चिंटू खजांजीला आपण पाहतोय. योगेश आणि चिंटू ही जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू ओमकार ऑन द मार्क. ओहो क्या बात आहे. बॅकफुटला गेलं, फक्त दिशा दिली. चेंडू फॉरर होईल. डीप पॉइंट रिजन मधून सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत MPL चौकार.
दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. 22 22 धावा धावफलकावरती. उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 24 चेंडूमध्ये आता मात्र 52 धावेंची आवश्यकता असेल. नक्कीच आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता अधुया स्पोर्ट्स शाहिदबाई शेख यांचे नक्कीच हा शॉप मधील नक्कीच आविष्कार आपण पाहू शकता. बॅट्स असेल, स्पोर्ट्स मटेरियल असेल, नक्की जिथे मात्र आपल्याला स्वस्त दरात आणि नक्कीच चांगल्या दर्जाचे मिळतील यात मात्र नक्कीच शंका नाही आहे. ज्या कोणाला हवे असेल त्यांनी नक्कीच शाहिदबाई शेख आणि अधुया स्पोर्ट्सशी संपर्क करायचा. जवळ मागच्या दिशेनं तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होईल. सुजितला आपण पाहणार आहोत. सुजित पावशे. सुजित पावशेला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेला समोरचा बॅटर चिंटू खजांजी देखील आहे. गोलंदाज तयार. हो इथे मात्र लो फुलटॉस चेंडू होता. इम्प्रोवाइज गोलंदाजी पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. जो संघ जिंकेल तो मात्र फाईट करेल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघासमवेत. चांगलं बॅटल पाहायला मिळतं. इथे मात्र आविष्कार स्पोर्ट्सचा बल्लाणी संघाला देखील फाईट करावी लागेल. अस्तित्वाची लढाई आहे. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू फुवारा होईल सीमा रेषा पार. फिल्डर के मस्तक को दस्तक देती सीमा रेषा पार. मॅक्सिमम स्ट्रोक MPL षटकार. षटकार आला आणि पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट होतात. चेंडू थांबणार नाहीये. नॉन स्टॉप सीमा रेषा पार. नशिबाचा चौकार. दिसली होती. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला. पंचांचा वाईडचा इशारा. धावसंख्या एकने पुढे सरसावेल. जाऊन पोहोचेल 34 धावा धावफलकावरती. षटक थोडस महागडं आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा आतापर्यंत खर्च केला सुजित पावशेनं. हो परफेक्ट यॉर्कर. मागील चेंडू देखील आपण पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती परंतु यष्टीरक्षक बीट झाले होते. चौकार देखील पाहायला मिळाला होता परंतु आता मात्र कमबॅक केला जातोय सुजित पावशेच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती आहेत. हो शॉर्ट टर्म पुल केलाय. डाउन दी बॉल. क्षेत्ररक्षकांच्या वाक्याच्या दूर. पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल. इट्स अ माइटी ह्यूज MPL षटकार. पुढे सरसावेल जाऊन पुजेला 41 या धावसंख्येवरती. 41 धावा धावफलकावर. आता मात्र समीकरण मधाच्या आतमध्ये उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. 19 आणि 19 मध्ये बनवायचे आहेत. 33 धावा.
हो पाठशी नरेश आहे शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात होते आणि तत्पर एकच धाव घेतली जाईल आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 42 धावा. जिंकण्याचं समीकरण आता मात्र आपण पाहू शकता. उर्वरित 18 चेंडू 18 मध्ये बनवायच्या 32. आविष्कार स्पोर्ट्सचा बल्लानी संघाला मागील सामना देखील नक्कीच अशा पद्धतीचं समीकरण असताना हातातून गमावला होता, परंतु आता मात्र पकड मजबूत करावी लागेल कारण की ही डू ऑर डायची मॅच आहे. तब्बल तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्या सुजित पावशेच्या स्पेलमध्ये. एक चौकार आपण पाहिला तर नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातातून जरूर सुटला होता, परंतु उर्वरित 2 षटकार देखील आपण पाहिले होते. अठरा चेंडू 32 धाब्यांची आवश्यकता. कमालीची फटकेबाजी करावी लागेल. एका बाजूने योगेश देखील चांगलं कार्य करताय या मॅच मध्ये आणि त्याला साथ देतोय मधाशात मध्ये चिंटू खजांजे. दोन्ही बॅटर्सने प्रत्येकी एक षटकार मारला. त्याच्या जोरावर त्याचा मात्र मजबूत पकड निर्माण असेल, परंतु हे षटक फार महत्वाचं असेल आणि या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ओंकारला आपण पाहतोय पुनश्च स्पेल मध्ये आणलाय. ओंकारला आपण पाहतोय मॅच चढवणं गरजेचं होतं कारण की तुकारामला नक्कीच सुजित पावशेच्या जागेवरती आणला असता तर नक्कीच जो डिफरंट असतो बॉल आणि रनच्या इक्वेशन मध्ये तो वाढत जातो, तेव्हा फलंदाजी करणाऱ्या नक्कीच संघावरती तो प्रेशर बनत जातो, पण तो प्रेशर बनवता आला नाहीये. तुकारामने फक्त 10 धावा खर्च केला होता, लगेचच त्याला गोलंदाजी ट्रॅकमध्ये आणलं असतं तर कदाचित अंतर कमी असतं, परंतु पुनश्च कर्णधारांनी चांगली कामगिरी केली, विश्वास दर्शवलाय ओंकार दवलेवरती, परंतु समोर बॅटर चिंटू खजांजी त्याच्या बॅटमध्ये एक बिग हिट षटकार देखील आलाय. 18 मध्ये बनवायच्यात 32. ओहो हो पुनश्च इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. चेंडू तर सोडून दिलाय, परंतु पंचांच्या निर्णयाची वाट प्रतीक्षा पाहिली जाईल. हा निर्धाव चेंडू असेल. हो इथे मात्र आडव्या बॅटनं ऑनसाइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि तत्पर एक धाव भरधाव वेगाने पूर्ण झाली. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते ओंकारच्या माध्यमातून. पहिला चेंडू असं वाटलं होतं की नक्कीच फलंदाज चेंडूला देखील की बेमर चेंडू मिळेल, परंतु फुलटॉस चेंडू होता. तिथे मात्र बॅट लावणं गरजेचं होतं, दिशा देणं गरजेचं होतं चेंडूला, पण तसं कार्य करता आलं नाही. या सामन्यात मध्ये नक्कीच आता मात्र रोमहर्षक बना पाहायला मिळतोय. हो कहीं पे निगाह कहीं पे निशाला. बॅकअप लाईन चेंडूला पिच केला आणि हा चेंडू येतो निर्धाव. कमालीची गोलंदाजी सुरा. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले, एकच धाव खर्च केल्या. नक्कीच रनांचा जो अंतर आहे तो मात्र आता मात्र थोडासा दूर होताना या षटकामध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक. गोलंदाज तयार ओंकार. हो वाडवा बॅटने ऑनसाइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मधीन धावसंख्या धाव फलकावरती 44 धावा. जिंकण्याचं समीकरण आता मात्र उर्वरित 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये बनवायच्या 30 धावा. 14 चेंडू 30 धाव्यांची आवश्यकता असेल. अस्तित्वाची लढाई डू ऑर डाय. एका बाजूला JPP मांडा त्यांच्या अगेन्स्ट आविष्कार स्पोर्ट्स. हो इथे मात्र पुनश्च चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय दूरवरून क्षेत्ररक्षकाला. एक धाव कंप्लीट. ओहो
डायरेक्ट हिट जर लागला असता तर धोक्याशी घंटा वाजली असते योगेशसाठी, कारण की नॉन स्ट्राइक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचले देखील नव्हते. परंतु इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 2 धाब्याच्या 6 धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 46 या आकड्यावरती. 28 धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 13 मध्ये बनवायच्यात 28. हो बाटशी नरेज आहे आणि इथे मात्र हा येईल निर्धाव चेंडू. अशा परिणाम 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती तुला पाहायला मिळेल 46 धावा. उर्वरित 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 28. 14.00च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. ओमकार दवणे कमालीची गोलंदाजी केली. अवघ्या 4 धावांचे षटक आदळलं आणि त्या मात्र समीकरण जिंकण्यासाठी 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. यस डीजे आपण पाहतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र 14.00च्या सरासरीनं धावा इथून मात्र बनवणं गरजेचं. 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज सज्ज होतोय तुकाराम. आडव्या बॅटने ऑनसाइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट झाले आणि एकच धाव घेतली जाते. चिंटू खजांजी आता मात्र स्वतःवरती विश्वास दर्शवता. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे नक्कीच स्वतःवरती तो आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवरती तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही आहे आणि तोच सेल्फ कॉन्फिडन्स आता मात्र चिंटू स्वतःवरती दाखवताना आता मात्र पलटवार करावा लागेल. 27 धावा बनवायच्या आहेत अजूनही जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 11 मध्ये 27 धावांची आवश्यकता. गोलंदाज तुकारामला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. हो क्या बात आहे. फटका तर चांगला सजवला परंतु उंची जास्त लांबी कमी. ओहो इथे मात्र झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. परंतु इथे मात्र साधा सोपा असा झेल सुटतोय. जीवनदान चिंटू खजांजीला. वार पे पलटवार होईल का. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचेल 49 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण जिंकण्यासाठी उर्वरित 10 चेंडू 10 मध्ये बनवायचे आहेत. 25 धावा. हो फुलटॉस चेंडू. घुटला टेक सिक्सर देख. चेंडू जाईल सीमा रेषा पार. मॅक्सिमम स्ट्रोक MPL षटकार. सार्थ ठरलेली ही फलंदाजी मध्ये आतमध्ये करतोय. हो क्या बात आहे. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. आता मात्र समीकरण जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये बनवायच्या आहेत 18 धावा. सामना होता कुठे आणि आणून ठेवला कुठे. 12 मध्ये 24 बनवायच्या होत्या. आता मात्र 9 मध्ये 18 बनवायच्या. पुनश्चा बिगिट केलाय. मिस्टामिंग स्ट्रोक डाऊन दी बॉल. सूरज भगत हो होणार नाही चूक. अप्रतिम झेल. फलंदाज फेल आणि नक्की ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती ती विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल चिंटू खजांजीला. चिंटू बॅक टू द पवेलियन.
जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या त्या म्हणजेच 18 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये 18 बनवायच्यात आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर अविनाश भगत जे सर्व आविष्कार स्पोर्ट्स बल्लाणीचे आविष्कार स्पोर्ट्स बल्लाणी आणि संघाचा संघ मालक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय कारण की अंतिम टप्प्यामध्ये नक्कीच इथे मात्र सामना येऊन पोहोचलाय आणि इथून मात्र सामना जिंकायचा असेल तर अविनाश भगतला इथे मात्र या धाबा चेस कराव्या लागतील परंतु एका बाजूने पुन्हा एकदा कमबॅक करून देतो आपल्या संघाला गोलंदाज तुकाराम 8 चेंडू विजयासाठी 18 धावेंची आवश्यकता 17 बनल्या तर सुपर ओव्हर होईल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं डावकुऱ्याचा हा फलंदाज स्ट्राईक इनला अविनाश भगतला आपण पाहतोय या स्पेल मधील अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे अजूनही धावा बनवायच्या 17 चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज कारण की अजूनही एक मॅच आपल्याला खेळवायच्या त्या अनुषंगाने इथून मात्र कमी वेळ खर्च करा 8 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेंची आवश्यकता कोण जिंकेल सामना जेपीपी मांडा की आविष्कार स्पोर्ट्स बल्ल्याने गोलंदाजी ट्रॅक वरती रिव्हर एंड करणं तुकाराम फुल क्रॉस चेंडू होता संधीचं सोनं करता आलं नाहीये यस आता मात्र धावा बनवण्याच्या 17 चेंडू शिल्लक आहेत 7-17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू निर्णायक असेल तुकारामचा 7 चेंडू धावा बनवायच्या 17 बनल्या तर आविष्कार स्पोर्ट्स बल्ल्याने फाईट करेल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाची जर का बनल्या नाही तर जेपीबी मांडा संघ फाईट करेल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघासाठी की अंतिम सुपर 8 मध्ये दाखल होणारा कुठला संघ असेल त्यासाठी मात्र इथे ही धावपळ सुरू आहे हा रणसंग्राम सुरू आहे गोलंदाज तयार हो क्या बात आहे परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतो एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होत नाहीये एकच धाव घेतली जात आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 58 आणि अंतिम 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 6 चेंडू 16 धावेंची आवश्यकता यस ओटोडीजे गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र गोलंदाज नवनाथला आपण पाहतोय 6 चेंडू मध्ये 16 धावा बनवायच्या समोर आज बॅटर योगेशला आपण पाहतोय मॅन फ्रॉम सांगोडे हो ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा थोडासा दबाव स्पष्टपणे पाहायला मिळतोय गोलंदाज नवनाथ वरती आता मात्र 6 चेंडू 15 धावेंची आवश्यकता असेल दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा असतील हो इथे मात्र फुलटॉस चेंडू होता आणि इथे झाले चुकी अशा शेवटच्या मोमेंटला कुशल मोमेंटला अशा चुका करणं महागात पडू शकेल जेपीपी मांडा या संघाला लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 7 धावा धावफलकावरती अजूनही 14 धावांची आवश्यकता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 5 अविनाश भगतने जर हा सामना जिंकून दिला तर राज भगत आणि चरण कल्याणकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल परंतु 5 चेंडूंचा
हा खेळ शिल्लक आणि धावा बडवायच्या 14. अस्तित्वाची लढाई, डू ऑर डाय सामना. एका बाजूला जेपीबी बांडा, तनशागेस अविष्का स्पोर्ट्स बल्ल्याने. कोण जिंकेल सामना, कुठल्या संघाचं आव्हान संपुष्टात होईल MPL सीझन 3 मधून हे प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. हो, फुलटॉस चेंडू होता, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो क्षेत्ररक्षकात. क्या बात आहे, प्रयत्न तर चांगले होते परंतु चेंडू थांबू शकत नाहीये. फरार होईल सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमयी चौकार. मात्र समीकरण जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 4 मध्ये बनवायच्या 10 धावा. 4 चेंडू 10 धाब्यांची आवश्यकता असेल. अविनाश भगत आहे समोर. ओहो, लो फुल टॉस चेंडू होता. बॅकअप डॅन चेंडूला नक्कीच याकडे मात्र मारण्याचा प्रयत्न झाला आणि पाहावं लागेल इथे मात्र नक्कीच नॉन स्ट्राईक एंड वरती अविनाश भगत होतोय बाद. ट्विस्ट पाहायला मिळतोय जिथे मात्र 4 चेंडू 10 धाब्यांची आवश्यकता होती. हा फुलटॉस चेंडू होता. अविनाश भगत बीट झाले आणि धावाच्या स्वरूपाने बाद देखील झालेत. आणि आता मात्र समीकरण उर्वरित 3 चेंडू मध्ये 10 धाब्यांची आवश्यकता. नवीन बॅटर बनवशात मध्ये बाहुबली ऋतिकेश ला आपण पाहणार आहोत. ऋतिकेश दलवी आता त्याचा जेडी देखील सज्ज होतोय. नवनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 3 चेंडू आणि 10 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो, फुल टॉस चेंडू आणि इम्प्रोवाइज स्ट्रोक केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. मॅक्झिमम स्ट्रोक षटकार आणि तिसऱ्या पंचांना लगेच रेफर केलाय यस रेस्ट ऑफ हाईट साठी. नो प्लस 6 धावा अर्थातच 7 धावा लगेच धावफल कवरती जोडल्या जातील. शेवटच्या मोमेंटला इथे मात्र झाली ही चुकी केले नवनाथने. चुकीला माफी नाही आहे आणि आता मात्र समीकरण जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 3 धाव्यांची आवश्यकता असेल आणि हा फ्री हिटचा चेंडू असेल. ओ डॉट बॉल, क्या बात है.
फ्री हिटचा हा चेंडू आहे आणि इथे मात्र नक्कीच थोडासा बर्डन थोडासा नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडू नक्कीच रोशन संदेसर अशा वेळेस ना एक स्ट्रॅटेजी निर्माण करणं गरजेचं आहे. चेंडू हवेत उडवणं गरजेचं असतं. 2 धावा इथून मात्र आल्या असता, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये सामन्यामध्ये ट्विस्ट 2 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या ताल्या झाल्या पाहिजेत. इथे मात्र चुकी केले गोलंदाजाने आणि चेंडू फरार सीमारेषा पार आणि सामना जिंकलाय आविष्कार स्पोर्ट्स बल्लानी या संघानं. अभिनंदन आविष्कार स्पोर्ट्स बल्लानी. हार्ड लक टफ लक JPP मांडा संघ. चिंटू खजांजी या चिंटूला आपण या लगेचच 20 धावांशी आक्रमक केली सगळी गोलंदाजी देखील चांगली केली आहे. आणि की जिथे मात्र आपण या आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. आपण नक्कीच माधव मॅच अवॉर्ड देऊयात.